रविवार असल्याने सुधीर आणि सुजाता बाहेर फिरायला गेले होते. घरी कावेरीताई आणि सुधाकरराव दोघेच होते. तसेही त्यांना आता या एकटेपणाची बऱ्यापैकी सवय झालेली होती. आधी नोकरीच्या निमित्ताने दोघेही सतत माणसांच्या गर्दीत असायचे. कावेरीताई सरकारी इस्पितळात नर्स होत्या, तर सुधाकरराव जिल्हा परिषदेत क्लर्क होते. पण आता मात्र रिटायरमेंट नंतर दोघे एकमेकांच्या सोबतीने स्वतःचा एकटेपणा दूर करण्याचा प्रयत्न करत. सुधीर एका चांगल्या कंपनीत नोकरीवर होता. दिवसभर कामानिमित्ताने घराबाहेर असायचा. रात्री उशिरा घरी यायचा. सुजाता गृहिणी होती, पण सुधीर एकदा कामावर गेला की ती सुद्धा दिवसभर घराबाहेर असायची. कधी कुण्या मैत्रिणीकडे तर कधी तिच्या माहेरी. तिचं माहेर सुद्धा त्याच शहरात होतं. सुजाता 2 वर्षांपूर्वी जेव्हा कावेरीताईंची सून बनून घरात आली तेव्हा जेमतेम महिनाभर घरात थांबली असेल. त्यानंतर तिने बाहेर फिरणे सुरू केले. त्या आजतागायत सुरूच होते. सकाळी जायची आणि सुधीर घरी यायच्या आत परत यायची. सुधीरला सुद्धा यात काही गैर वाटायचं नाही. घरी कावेरीताई बरीच कामे स्वतःच करायच्या आणि काही कामांना मदत म्हणून एक मावशी यायच्या. सुधीरच्या कामाच्या अनियमित वेळांमुळे त्यांचा आता एकमेकांशी फारसा संवाद होत नसे. रविवारी सुद्धा दोघे बाहेर कुठेतरी फिरायला जायचे आणि तिकडूनच जेवण करून परत यायचे. सुजाताला तर सासू सासऱ्यांसोबत राहायला जास्त आवडायचं नाही, पण दोघांनाही चांगली पेन्शन मिळत असल्याने तिने अजूनही सासू सासऱ्यांशी जुळवून घेतले होते. तसा तिच्या त्यांच्याशी फारसा संवाद नव्हताच, पण जेव्हा केव्हा ती त्यांच्याशी बोलायची तेव्हा खूपच गोड बोलायची. कावेरीताई एवढ्यावरच समाधानी होत्या. निदान या वयात मुलं सोबत आहेत हीच गोष्ट त्यांच्यासाठी लाख मोलाची होती. या वयातही त्यांना त्यांच्या मुलांसाठी काय करू आणि काय नको असे व्हायचे. सुधाकरराव त्यांना सतत म्हणायचे की आता या वयात थकायला होतं, त्यामुळे किचनमध्ये जरा कमी कामं करत जा. पण कावेरीताई मात्र सकाळ आणि संध्याकाळचे जेवण स्वतःच तयार करायच्या. सगळं सुधीरच्या आवडीचं. एव्हाना सगळं काही सुरळीत सुरू होतं. पण एकदा अचानकच सुजाता तिच्या आईच्या घरून परत आली. ती एकदमच रडका चेहरा करून. तिला पाहून कावेरीताईंनी विचारले, काय ग सुजाता, काय झालंय? तू खूप उदास दिसते आहेस. काय सांगू आई, मला खूपच वाईट वाटतंय हो, सुजाता उदासपणे म्हणाली. अगं सांग ना काय झालंय ते, कावेरीताईंनी विचारले. आज मी एका मोठ्या सिद्ध महाराजांना भेटले. त्यांना सांगितलं की मागच्या 2 वर्षापासून मला बाळ होत नाहीये म्हणून. तर ते म्हणाले की तू ज्या घरात राहतेस ती वास्तू ठीक नाहीये म्हणून. आपल्या घरात वास्तुदोष आहे म्हणून मी आई बनू शकले नाही, सुजाता रडकुंडीला येत म्हणाली. अगं असे काय बोलतेस सुजाता, असं काहीच नसतं. बाळ होत नाही तर आपण चांगल्या दवाखान्यात जायला पाहिजे. असे वास्तुदोष वगैरे मनाला लावून घेऊ नकोस, कावेरीताईंनी तिला समजावत म्हटले. नाही आई, सगळं व्यवस्थित असतं तर मी याआधीच आई झाली असते ना. नक्कीच या वास्तूत दोष आहे, म्हणूनच मी अजून आई नाही बनू शकले, सुजाता म्हणाली. त्यानंतर कावेरीताईंनी सुजाताची समजूत काढण्याचा खूप प्रयत्न केला, पण सगळेच व्यर्थ ठरले. सुजाता कुणाचं काहीच ऐकून घ्यायला तयार नव्हती. कावेरीताईंनी तिला स्वतःचे उदाहरण दिले. याच वास्तूत सुधीरचा जन्म झाला आणि याच वास्तूत आम्ही अनेक वर्ष सुखाने संसार केला म्हणून. पण सुजाता मात्र अजूनही तिच्या मतावर ठाम होती. सुधाकररावांना सुद्धा सुजाताचे म्हणणे पटत नव्हते, पण विषय असा नाजूक असल्याने ते कुणाशीच काही बोलू शकत नव्हते. शेवटी सुधीरने सुद्धा आईवडिलांना म्हटले की सुजाता एवढी म्हणतेच आहे तर एकदा घर बदलून पाहू. तसंही आपले हे घर आता खूप जुनं झालंय. हे विकून यात आणखी पैसे टाकून एखादा नवीन बंगला घेता येईल, हे सुधीरने त्याच्या आईवडिलांना समजावून सांगितले. सुधाकरराव मात्र स्वतःचं घर सोडून जाण्याच्या अगदीच विरोधात होते. कावेरीताईंनी सुद्धा यातलं काहीच पटत नव्हतं. पण आता सुजाता सोबत सुधीर सुद्धा हे घर सोडून नवीन घरात जायच्या मताचा बनला होता. सुजाता आणि सुधीर दोघेही काही ऐकायच्या मनस्थितीत नव्हते. म्हणून मग शेवटी कावेरीताईंनी सुद्धा यांच्यापुढे हार मानली. एकीकडे त्यांना इतक्या वर्षाचा सहवास असलेली वास्तू सोडवत नव्हती, पण दुसरीकडे मुलावरचं प्रेम आणि नातवंडाची आस सुद्धा त्यांना आपल्याकडे खेचत होती. शेवटी पुत्रप्रेम जिंकले आणि त्यांनी सुद्धा हे घर सोडून दुसरीकडे जायला होकार दिला आणि सुधीरने नवीन घर पाहणे सुरू केले. सुजाताच्या आईच्या घराजवळच एक चांगले 4 बेडरूम असणारे घर सुजाताने आधीच पाहून ठेवले होते. फक्त आता जुन्या घराचा सौदा व्हायचा तेवढा बाकी होता. जुन्या घराचा सौदा होईस्तोवर आपण कुठेतरी भाड्याने राहावे असे सुजाताने सुचवले. सुधाकररावांना हे फारसे पटत नव्हते, पण इतक्या सगळ्यांसमोर ते काही बोलू शकले नाहीत.
सुजाता खूपच उत्साहात होती. दुसरीकडे शिफ्ट व्हायचं म्हणून ती सामानाची आवरावरी करत होती. कावेरीताई तिच्या मदतीला होत्याच. जवळपास सगळंच आवरलं होतं. इतक्यात कावेरीताई अचानकपणे सुजाता आणि सुधीरजवळ गेल्या आणि म्हणाल्या, सुधीर, मी ठरवलंय की आम्ही दोघे हे घर सोडून कुठेच जाणार नाही. तुम्हाला इथल्या वास्तूचा त्रास होत असेल तर तुम्ही दोघेही खुशाल जा दुसरीकडे राहायला. आई, अगं अचानक हे काय बोलत आहेस? आपलं आधीच ठरलंय ना. पण मला आता नाही जायचं, कावेरीताई निर्धाराने म्हणाल्या. कावेरीताईंचे बोलणे ऐकून सुधीर विचारात पडला. तर सुजाताला खूप राग आला. ऐन वेळेवर असे अचानकच का सुचले तुम्हाला? आतापर्यंत तयार होतात ना दोघेही. का तुम्हाला वाटतच नाही आम्हाला मुलं व्हावीत म्हणून? तसंही तुम्हाला कधीच आमचं भलं पाहणार नाहीच. शेवटी आहे तर मी सूनच ना. मला मुले हो किंवा न हो यांना काहीच फरक पडत नाही, सुजाता खूपच रागात म्हणाली. सुजाताचा आवाज ऐकून सुधाकरराव सुद्धा तिथे आले आणि म्हणाले, काय झालं सुजाता? तू इतक्या मोठ्या मोठ्याने का बोलत आहेस कावेरीशी? त्यांनाच विचारा ना काय झालंय ते. आतापर्यंत ठीक होत्या, आता म्हणत आहेत की घर सोडून दुसरीकडे येणार नाहीत म्हणून, सुजाता म्हणाली. सुजाताचे बोलणे ऐकून सुधाकररावांनी चमकून कावेरीकडे पाहिले. कालपर्यंत आपण हिला समजावत होतो की आपण दोघे इथेच राहू. यात पण हिने काहीच ऐकलं नाही. आणि आज अचानक काय झालंय हे त्यांना सुद्धा कळत नव्हते. काय झालंय कावेरी? तू अशी अचानक का नाही म्हणत आहेस? कालपर्यंत मी जेव्हा म्हणत होतो की आपण दोघे इथेच राहूयात तेव्हा तूच नकार देत होतीस. आणि आता ऐन वेळेला काय झालंय तरी काय सांगशील का? सुधाकररावांनी विचारले. पुढे काय घडले ते जाणून घेण्यासाठी पुढील व्हिडिओ नक्की बघा. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा. आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी आमच्या मितवा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.